आपली बॅच 10 तारखेला येणार होती, पण ती समोर पोस्टपोन काऊन करावं लागली याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगतो पूर्णपणे काऊन होतं तर तसं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यमान. मी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतोय शेतीमध्ये रेशीम उद्योग. आता मेन मुद्द्यावर आपली 10 तारखेला बॅच येणार होती, पण ती थोडी पोस्टपोन झाली. आता माझ्या बोलण्यावर लक्ष द्या, मी काय म्हणतोय तर आळ्या घेणं म्हणजे आपण ती ऑर्डर टाकत असतो. आता समजा एक्झाम्पल जर समजा फ्लिपकार्ट आणि अमेझॉनला आपण कशी ऑर्डर टाकल्यानंतर ते 6 ते 7 दिवसानंतर आपल्या घरापर्यंत येतं, सेम याची पण प्रोसेस अशीच असते. बरं, चोकीला आपल्याला सांगावं लागतं की आम्हाला आळ्या लागते म्हणून, मग ते डेट देत असते एक 10 दिवसानंतर, कारण की त्यांना पण ते अंडी आणावं लागत असतात. मग त्याची हॅचिंग वगैरे झाल्यानंतर याला जवळपास 7 ते 8 दिवसाचा कालावधी लागत असतो. आता गावातून आम्ही 3 जणांनी 28 जानेवारीला चोकीवाल्यांना ऑर्डर दिली होती अंडी पुंची, पण त्याही मध्ये जर चोकीवाल्यांचा जेवढा साठा असतो ना, म्हणजे जेवढं त्यांच्याकडनं मॅनेज होतं ना, तेवढंच ते लोकांना शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करत असतात. आणि आपण त्यांना 3 ऑर्डर टाकल्या होत्या. फक्त एका जणाचीच ऑर्डर ते सक्सेस करणार होते, 2 जणांच्या करणार नव्हते. त्याच्यामुळे जी आपली होती ही पण आपण पोस्टपोन केली. म्हणजे पोस्टपोन करायचं एकमेव कारण काय असतं, जर समजा आपल्याला तिथून आपल्या शेतापर्यंत आणायचे, हे ट्रॅव्हलिंगचा खर्च झाला. त्यानंतर आपला कोच झाल्यानंतर आपण जो कोच बीडच्या मार्केटला नेतो, हे पण आपलं ट्रॅव्हलिंगला आपल्याला सोबत असतात. 3-4 जण असा ग्रुप केल्यानंतर आपल्याला सगळं ते डिस्ट्रीब्युट होतात भाडं. आणि आजचा बीडचा भाव माहिती का तुम्हाला, 800 रुपये पर केजी आहे टॉपचा. आता ही गोष्ट तुम्हाला समजली का चोकीवाल्यांचं कसं असतं म्हणून? जर समजलं असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि एक कमेंट करा बरं चांगली. आणि हा, उद्याचा व्हिडिओ कशावर बनायचं हे पण मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी उद्याचा व्हिडिओ त्याच्यावर बनवतो. आणि फॉलो करून घ्या ना राव, तुम्ही फॉलोच करीत नाही मला.